शाळा आरोग्य केंद्र हे आज महापालिकेत त्या ठिकाणी हस्तांतरित त्या ठिकाणी केलेली आहे। मग त्या ठिकाणी ओसी नसल्यानं पाणी मिळत नसल्याचा इश्यू सॉर्ट आउट केला आहे। अंतर्गत रस्त्यांचा रिंग रोड असेल, एसटीचा पीपी फ्लायओव्हर असेल, अभय योजना लागू करणं, अनेक निर्णय त्यांनी केलेत। त्याच्यामुळे त्यांचंही अभिनंदन या ठिकाणी करतो। आणि शेवटी कुणीतरी नेतृत्व करावं लागतं। आता हा विषय मी भाषण केलं, निघून गेलो, पुढं काय भाषण करू की नको? थांबा ना, मध्येच कुठं माझं संपलं की बोला। इथे का आपली प्रश्नोत्तरासाठी पण मी 10 मिनिटं देईन, मध्ये नका हे करू। या अभ्यास गटाच्या पालघर जिल्ह्याची एक जबाबदारी सरकार आणि एक समन्वय यंत्रणा म्हणून त्याच्या प्रमुखपदी आपण स्नेहा दुबे पंडित यांची त्या ठिकाणी नेमणूक करतोय माननीय मुख्यमंत्र्यांच्या सांगण्यानुसार। आणि त्या सगळ्या महापालिकेशी समन्वय साधणं, सोसायटीला मार्गदर्शन करणं, जिल्हा बँकेकडून पतपुरवठा करणं, आणखी जे जे मार्गदर्शन जी मदत लागेल ते त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी होईल। आपण ताई आपल्या सोबत एक 4-5 जणांची टीम, त्याच्यामध्ये अधिकारी असेल, आर्किटेक्ट असेल, लीगलचे असतील, जेणेकरून हा विषय मुंबईत ज्या पद्धतीनं आज त्या ठिकाणी पुढे जातोय तसाच पालघर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जावा, त्यासाठी आपण काम करावं। मी आपल्या सोबत आहे। माननीय मुख्यमंत्री स्वतः या विषयाच्या पाठीशी आहेत आणि त्या ठिकाणी आपण वसईकरांना ज्या त्यांच्या अपेक्षा आहेत, आज मला माहित आहे मी बोललो वसईचे लोक आज डिस्टर्ब आहेत। कधी इमारत तोडली, कधी पडायला नाही आले तरी सीवनची नोटीस पाठवतात, कारण बिल्डरचं त्यांचं साठा लोटा असतं, त्यांना घाई झालेली असते बिल्डिंग बांधायची। नाही बाहेर पडलं निघून गेलं तर बोलणार बघा तुम्ही खाली नाही केली। अशा या सगळ्यावरचा उतारा म्हणजे स्वयंपुनर्विकास या ठिकाणी आहे। आपण सगळ्यांनी समजून घ्या। जिथे जिथे मध्ये असतील डीडीआर किंवा आमचे डेप्युटी, त्यांना विनंती आहे की ठाण्याच्या डीडीआरनी मांडेनी एक स्वयंपुनर्विकासाचा कक्ष मार्गदर्शन करण्यासाठी त्या ठिकाणी नेमण्याचं ठाण्यात जाहीर केलंय। आपणही एक टेबल या विषयासंदर्भाचा यांना सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्या ठिकाणी करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो। स्नेहाताई आपल्या कार्यालयात, राजन आपल्या कार्यालयात आपले 2 कार्यकर्ते या विषयासाठी त्या ठिकाणी ठेवा, म्हणजे लोकांना जे जे प्रश्न आहेत त्यांना जी मदत जे मार्गदर्शन पाहिजे ते आपल्या माध्यमातून होईल। कारण शेवटी आपण आमदार खासदार कोणी झालो आणि जर लोकांचे प्रश्न सुटले नाहीत तर त्यांना आपल्या आमदार होण्याचं, मंत्री होण्याचं काही सोयीसुद्धा नसतं। आपलं पद, आपली पद ही लोकांसाठी जेव्हा उपयोगात येते त्याच वेळेला त्या पदाची गरिमा त्या ठिकाणी वाढत असते। आणि म्हणून आपण या पदाच्या माध्यमातून वसईतल्या हाऊसिंग सेक्टर मधल्या या जनतेला न्याय द्यावा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो। कारण या ठिकाणी आपल्याला आमदार इथल्या जनतेनं निवडून दिलंय, राजन नाईकनं नालासोपाऱ्याला दिलंय। असणाऱ्या प्रस्थापितांच्या विरोधात जाऊन भारतीय जनता पार्टी देवेंद्रजी आणि मोदी साहेबांवर विश्वास ठेवला आहे। त्या विश्वासाला पात्र ठरण्याचं काम माझे सहकारी आणि आमच्या भाजपचे सारे पदाधिकारी, आमच्या जिल्हाध्यक्ष आहेत प्रज्ञा पाटील ताई, तुम्ही या विषयात काम करा। सगळ्यांनी या ठिकाणी सर्वसामान्य जनतेला न्याय द्यावा अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो। आणि 5 इमारतीचं भूमिपूजन महिनाभरात झालं पाहिजे। मला आपण त्या ठिकाणी बोलवा, मी त्या ठिकाणी येईल आणि आपण हे काम सुरू करू। आणि इमारत पूर्ण झाली की देवेंद्रजींना आणण्याची जबाबदारी मी स्वीकारतो। ते चाव्या वाटायला येतील, त्यावेळेला लोकांना वाटेल अरे हे वसईत पण होऊ शकतं, केवळ मुंबईत नाही तर वसईची जनता सुद्धा या स्वयंपुनर्विकासाला आज त्या ठिकाणी मान्यता देते। अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी काम करावं अशी मी आपल्याला विनंती करतो। मी पहिलं एवढ्यासाठी बोललो की मी जनरली 1-2 तास थांबतो, आपल्याशी संवाद साधतो, परंतु वर्षावर माननीय मुख्यमंत्र्यांबरोबर आमची बैठक आहे म्हणून मी ट्रेन पकडून
आता त्या ठिकाणी जाणार आहेत, तरी एक 5-10 मिनिटात जर प्रमुख काही सवाल असतील तर त्या ठिकाणी आपण करावे। सवाल हे फक्त स्वयं पुनर्विकासाशी संबंधित पाहिजे। मी जे सांगितले ते रिपीट परत ते विचारू नका। याविषयी काही जर शंका असेल तर 2-4 प्रश्नांची 1 तास, अर्धा ते 1 तास तुमच्या शेवटच्या प्रश्नाचं समाधान होईपर्यंत थांबाल ना हर्षद? थांबतील। जिल्हा बँकेचे अधिकारी ते सर्व मंडळी थांबतील, आपणही सगळ्यांनी थांबावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो। आणि आपण जो अभूतपूर्व प्रतिसाद दिलात त्याबद्दल हाऊसिंगच्या सर्व प्रतिनिधींचं मी मनापासून अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो। आणि स्नेहाताईंनी पुढाकार घेतला त्याबद्दल आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांना खूप खूप धन्यवाद देतो, त्यांचं अभिनंदन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय।